नमस्कार मंडळी. तर आज आहे धनतेरस. त्या अगोदरच नाही ते सकाळी छान अशी दारापुढे रांगोळी काढून घेतली आणि सगळे कामं आवरून मी पूजा करायला घेतली. कारण आज होती धनतेरसची पूजा. तर इथे फोटो तर नव्हता धनतेरसचा म्हणजे धन्वंतरी मातेचा. तर इथे मी हळद, हळकंड आणि मीठ आणि धने ह्याची पूजा केली. त्यानंतर पूजा झाली, सगळं घरामधले कामं आवरून घेतले आणि आम्ही सासू आणि सुना म्हणजे दोघीजणी आम्ही चकल्या करायला बसलेलो होतो. चकल्या करायच्या वेळेस आई कधी पण तळण करत असते आणि त्यानंतर मी आईला चकली पाळून देते. आणि इथे माझं चालू होतं चिवडा करायची प्रोसिजर. कारण चिवडा पण बनवायचा होता. एका दिवशी 2 आयटम करायचे होते आम्हाला, चकल्यासुद्धा आणि चिवडासुद्धा. म्हणजे अख्खा दिवस आमचा यामध्येच गेला. आईला मी चिवडा असा रेडी करून दिला. तर इथे ना आईने तो चिवडा एकजीव करून घेतलेला. तर आमचा चिवडा तर रेडी झाला. त्यानंतर झाडझूड केली सायंकाळच्या टाईमला आणि इथे रांगोळी काढली दारापुढे. दिवेलाचा टाईम झाला होता तर दिवे लावून घेतले. कारण दिवे लावले ना तर घर असं अगदी प्रसन्न आणि खरंच दिवाळी सारखं वाटतं बरं का. इतकं छान घर दिसत होतं ना माझं दिवे लावले तर. त्यानंतर आम्हाला जायचं होतं सायंकाळच्या टाईमला पूजा करायला गोडाऊनमध्ये. कारण आज आमच्याकडे आलं होतं नवीन छान असा पाहुणा. म्हणजे कोणता पाहुणा ते पण तुम्हाला सांगते. गिम्बल जे आहे ना म्हणजे लाईट ते ऑर्डर केले होते त्यांनी. तर छान असा पेटी पॅक आमचा माल आलेला होता. तर आईने इथे पूजा करून घेतली होती. आपल्याकडे कोणतीही वस्तू घेतली ना तर पहिल्यांदा त्याची पूजा केली जाते आणि नंतरच त्याची सगळी प्रोसिजर चालू होते. तरी ती आम्ही मस्त पूजा करून घेतली होती. आमचा ब्लॉग हा इतका छान झालेला आजचा आणि खूपच मस्त. बाय.